नमस्कार बे पोट्यो. 2 दिवसा अगोदर गणेश हिरपाची नावाचा जो विद्यार्थी आहे, ज्यानं आदिवासी विकास मंत्री त्या नागपूरच्या आंदोलनाला भेट देते, त्याच्या अगोदर तो मुंबईला 5-6 जण जाऊन येते. त्याच्यातले काही मुलं म्हणतात का आम्हाला चर्चेसाठी आतमध्ये घेतलं नाही. आणि बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा युवकाशी संवाद, साला तो संवाद एकतर्फीच होता. म्हणजे तिथं काही विद्यार्थ्याला विचारलं नाही. तिथं ढोल वाजवाले, बंदे बँड पथक बोलावले, नाव दिलं मुख्यमंत्र्याचा युवकाशी संवाद. युवकाशी संवाद करायचा आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब एटीसी कार्यालय नागपूर, आदिवासी विकास विभागाचं कार्यालय, डिव्हिजनल कार्यालय तुमच्या घरापासून 100 मीटरवर आहे. तिथं 3000 पोरं आंदोलनाला बसले होते. पण तेव्हा तुम्हाला युवकाशी संवाद साधता नाही आला. तुम्हाला नागपुरात कार्यक्रम घ्यायचा होता. त्या नागपुराच्या कार्यक्रमात बँड वाजू नये, इथं आदिवासी पोरं येऊन तमाशा करू नये म्हणून तुम्ही आदिवासी विकास मंत्र्याला पाठवून एका पोराचा बळीचा बकरा दिला. आणि ठीक आहे, समाजाचंच ठीक आहे 2 फळी पाडण्याचं काम केलं. हे ठीक आहे, हे याले म्हणते मनुवादी नीती. लोक समजून घ्या, हे बीजेपी वाले किती बदमाश आहे. यायले कार्यक्रम घ्यायचा होता आणि म्हणून ते आंदोलन खतम करायचं होतं. तर खतम कसं करायचं, तर आंदोलनातल्या ज्या काही मुद्दे होते ते तसेच राहिले आणि तरी आंदोलन मागं घ्यायला लावलं आणि समाजात 2 फूट पाडण्याचं काम केलं. आदिवासी समाजाला मी सांगतो की तुमच्यात फूट पाडू नका, आंदोलन चालू ठेवा. ठीक आहे, आणि आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्या, कारण तो त्या पदाच्या लायकीचा नाही आहे. आदिवासी विकास मंत्र्यानंच आपल्या पक्षाची चाटुगिरी करासाठी आणि आपल्या ठीक आहे मुख्यमंत्र्याला खुश कसं करायचं याच्यासाठी आपल्या समाजाचा ठीक आहे जीव दिला, आपल्या समाजाचं बलिदान दिलं त्याच्या समोर, त्या मुख्यमंत्र्यासमोर. हे कदापिही आदिवासी समाज सहन करून घेणार नाही. आणि आदिवासी समाजाच्या खूप मुलांचे मला फोन आले का सर असं असं झालं, आता का करायचं. तर पोरांशी सगळ्या चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठीक आहे सांगितलं का सर आम्हाला आंदोलन पुन्हा उभं करायचं आहे. तर पुन्हा उभं राहीन आंदोलन नागपुरात ठीक आहे राहू शकते. विद्यार्थ्यांनी मला सांगितलं का आम्ही नागपुरात आता सेंट्रलाइज आंदोलन करतो, तर तुमचं आंदोलन ठीक आहे उभं करा. काही मदत लागली तर मी माझ्या परीनं करीन. ठीक आहे, आपला विषयच आहे ठीक आहे का समाजाले, विद्यार्थ्याले, युवकाले, कामगाराले, शेतकऱ्याले न्याय द्यायचा. आणि त्याच्यासाठी कराय मास्तर ठीक आहे तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या पुढं राहीन, मागं बी नाही सोबत बी नाही, पुढं राहीन. हे मात्र तेवढंच लक्षात ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. इन्क्लाब जिंदाबाद. ठीक आहे, जय सेवा, जय जोहार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.